करतो? कोण वस्ती करतो? तुम्ही जर पवित्र आत्म्याने भरलेले आहात, म्हणजे हे त्यांना समजू शकतं जे विश्वासणारे आहेत आणि जे मुळावलेले आहेत, ज्यांच्यावरती पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला आहे, वचन त्यांना समजतं, त्यांच्यासाठी मी प्रश्न विचारतो की तुम्हामध्ये कोण वस्ती करतो? देवाचा आत्मा. जर आम्ही प्रेषितांचे कृत्य पुस्तक बघितलं 2ऱ्या अध्यायामध्ये, त्या ठिकाणी येशूने सांगितलं होतं की मी जातो आणि तुमच्यासाठी मी देणगी पाठवतो. मी जातो आणि मग तो कैवारी आत्मा येईल आणि तो आत्मा तुम्हाला सर्व सत्यामध्ये चालवेल. आणि मग नंतर प्रेषितांचे कृत्य 2ऱ्या अध्यायामध्ये त्या आत्म्याची ओतणी परमेश्वराने त्या ठिकाणी असणाऱ्या 120 जणांवरती केली आणि 120 लोक देवाच्या आत्म्याने भरले गेले. आणि आत्म्याने भरल्या गेल्यानंतर त्यांच्यामध्ये स्वतः देवाचा आत्मा म्हणजे ते आणि देवाचा आत्मा एक झाले. आणि त्याच्यानंतर जे सामान्य माणसं होतं ते अद्भुत कार्यासाठी तयार झाले. प्रेषितांनी हात ठेवले, लोक बरे झाले. अनेक लोक जे पंक्ती सेवा करणार होते ते वेगवेगळ्या गावात गेले, सुवार्ता सांगितली आणि नगरामध्ये आनंदी आनंद झाला. लोकांनी सुवार्तेचा स्वीकार केला. मग तोच आत्मा, तोच पवित्र आत्मा, तोच देवाचा आत्मा या ठिकाणी म्हटलेला आहे, जो तुमच्या मध्ये राहतो. म्हणजे आता जो विश्वासणार आहे, म्हणजे त्या काळामध्ये ते 120 जण माडीवरच्या खोलीत भरल्या गेले, ते ठिकठिकाणी गेले आणि वेगवेगळ्या लोकांसाठी त्यांनी प्रार्थना केल्या. त्यास तो देवाचा आत्मा त्या लोकांवरती उतरला आणि त्या दिवसापासून तो व्यक्ती म्हणजे विश्वासणारा व्यक्ती आणि देव एक झाले. म्हणजे देवाचा आत्मा आणि विश्वासणारा व्यक्ती एक झाले. मग आता या काळामध्ये पवित्र शास्त्र मला सांगतं की जो कोणी त्या आत्म्याने भरलेला आहे, म्हणजे जो कोणी पवित्र आत्म्याने भरलेला आहे, ज्याच्यामध्ये तो आत्मा वस्ती करतो, तो आणि तो कसा आहे? एक आहे. मग तुम्हामध्ये कोण राहतो? देवाचा आत्मा वस्ती करतो. म्हणून म्हटलेलं आहे की जो तुम्हामध्ये आहे, म्हणजे आता या ठिकाणी बसलेल्या विश्वासणाऱ्यामध्ये, आता या ठिकाणी ज्याने ज्याने पवित्र आत्मा ग्रहण केलेला आहे, ज्याने ज्याने देवाचा अभिषेक ग्रहण केलेला आहे, त्याच्यामध्ये कोण राहतो? का दुष्ट आत्मा राहतो? चिडता का बरं एवढं? मग भांडणं का बरं करता? तुम्ही भांडणं करता ना? नाही करत? चिडता ना? काहीतरी मनात विचारायचं, वाटोळं झालं पाहिजे. रागात कधी कधी बोलताना मरत कशी नाही हे बायांचं असतं, एकदम बोट पिठ मोडून, बोट माझी काही मोडा ना, कसं मारा ना लवकर. कोण वस्ती करतो? शाप कस काय निघतो तुमच्या मुखातून इतरांबद्दल? का आशीर्वाद निघतो? त्याने माझं खूप वाईट केलं पण देवा काय हरकत नाही, त्याला आशीर्वादित कर. मला देवा त्याचा खूप राग येत आहे पण देवा त्याला तरी देखील मी प्रार्थना करतो, आशीर्वादित कर. असं निघतं का? पहिले शिवी येत असत आणि राग येत असत आणि असं वाटत असत एक जाऊन त्याच्या तोंडामध्ये ठेवून द्यावं, थुत्रीत आपल्या भाषेत, आहे ना? कोण वस्ती करतो आपल्यामध्ये? तुम्हामध्ये जो वस्ती करतो, जो जगामध्ये वस्ती करतो, त्याच्यापेक्षा तुम्हामध्ये वस्ती करणारा कसा आहे? श्रेष्ठ आहे, महान आहे, सामर्थ्यशाली आहे. मग तुम्हामध्ये वस्ती करणारा कोण आहे? नेमकं जगातला आहे का वरतून आलेला आहे? कन्फ्युजन आहे. आजही विश्वासणाऱ्यामध्ये कन्फ्युजन आहे, कारण की नक्की माहिती नाही माझ्यामध्ये कोण वस्ती करतो. नक्की माहितीच नाही, कारण की नक्की माहिती असतं की माझ्यामध्ये कोण वस्ती करतो. जर देवाचा आत्मा वस्ती करतो, ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो, त्याचा स्वभाव कोणासारखा असतो? बघा तुम्हीच सांगायला लागले, कोणासारखा असतो? देवाचा. आपला स्वभाव कसा आहे? दैत्यासारखा एकदम. दैत्य म्हणजे राक्षस, शैतान. मग आमचा स्वभाव तसा का होतो? आपल्यामध्ये जर पवित्र आत्मा वस्ती करतो, जर देव स्वतः वस्ती करतो एखाद्या विश्वासणाऱ्यामध्ये, तर आमच्या स्वभावामध्ये बदल काय येतो? किंवा जगात जे आहे तो आमच्यामध्ये कसं काय प्रवेश करतो? बोला ना, शांत झाले एकदम. जगातल्याला म्हणजे जो बाहेर आहे ऑलरेडी, त्याला जास्त वाव दिल्यामुळे काय होतो? तो आमच्यामध्ये वस्ती करतो. म्हणजे स्वभाव, शरीर. मी तुम्हाला पहिले पण सांगितलं की आमचा शत्रू शैतान म्हणण्यापेक्षा सगळ्यात पहिला शत्रू जर आमचा आहे तर आमचा शरीर, आमचा स्वभाव. कारण की आपल्या शरीरामध्ये जे पाप वस्ती करतं ते आपल्याला देवापासून
देवाजवळ जाण्यापासून रोखतं आणि शरीर फार प्रबळ आहे, शरीराच्या इच्छा फार प्रबळ आहेत, त्याला मारता आल्या पाहिजे. मग शरीर जसं म्हणतं तसं आपण स्वीकारतो, शरीराला जे पाहिजे ते जगातून घेतो आणि मग शरीर जे म्हणतं ते स्वीकारल्यानंतर जो जगातला आहे तो आमच्यामध्ये वस्ती करायला लागतो आणि जो ऑलरेडी आम्हाला प्राप्त झालेला आहे तो क्वेंच होतो, म्हणजे तो विझत जातो आणि वाव जास्त जगातल्याला देतो. म्हणून पवित्र शास्त्र विश्वासणाऱ्यासाठी हे सांगतं की जर देव तुम्हामध्ये वस्ती करतो तर तो देवाचा आत्मा तुमच्याद्वारे महान कार्य करेल. आमेन, हालेलुया. म्हणा माझ्यामध्ये जो वस्ती करतो त्याच्याद्वारे मी महान कार्य करेल. देवाने तुम्हाला मोठ्या महान कार्यासाठी बोलवलेले. या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक विश्वासणाऱ्याला, जो कोणी येशूवरती विश्वास ठेवतो, ज्याने पवित्र आत्मा स्वीकारलेला आहे, त्याच्यासाठी परमेश्वराचा हा शब्द आहे की तो पवित्र आत्मा ज्याच्या बरोबर राहतो, जो त्याच्यावर येतो, तो त्याच्या सेवेसाठी सामर्थ्य पुरवतो आणि तो व्यक्ती त्या दिवसापासून महान कार्यासाठी उभा राहतो. म्हणजे इथं बसलेला प्रत्येक जण विश्वासणारा जो आहे तो महान कार्यासाठी तयार आहे. मग विश्वासणारा किंवा विश्वास जो असतो तो कसा असतो? जो विश्वासणारा विश्वास ठेवतो त्यावेळेस तो कसा विश्वास ठेवतो? कसा विश्वास पाहिजे? आपले विश्वास कसे आहेत? विश्वास कसा पाहिजे सांगा मला तुम्ही. मजबूत विश्वास पाहिजे. आणखी कसा विश्वास पाहिजे? तुम्ही बोलत नाही, आज काय आजारी आहे सगळे? सर्दी झालेली ना, सध्या व्हायरल वातावरण बदलत, त्याच्यामुळे सर्दी खोकला जास्त वाढतो. काही जणांना कानातून आवाज येत असेल. कसा विश्वास कसा पाहिजे? दृढ पाहिजे. आणखी कसा पाहिजे विश्वास? न डगमगणार. आणखी विश्वास स्थिर पाहिजे. आपला विश्वास कसा असतो? होईल की जमत की काही खरं मला काही वाटत नाही, मला काही जमत नाही, मला काही वाटत नाही होणार आहे, मला काही वाटत नाही अशा गोष्टी घडतील. आणि असा विश्वास जो ठेवतो तो विश्वासणारा कशावर? विश्वासणारा कशावर? विश्वासणारा कशावर सांगा मला. कितीतरी विश्वासणारे असतात जे विश्वास ठेवतात, पण ज्यावेळेस संकट येतात, त्रास येतात, समस्या येतात, त्यावेळेस त्यांचा विश्वास किंवा त्यांचे जे शब्द असतात ते बदलल्या जातात आणि ते लगेच अविश्वास ठेवायला लागतात. जर तुम्ही आज चांगले वेल आहात, तुमच्या शरीरात कोणताही आजार नाही, पण अचानक तुम्ही डॉक्टरकडे गेले, डायग्नोस केलं आणि डॉक्टरने सांगितलं की तुमच्या पोटामध्ये किंवा तुमच्या शरीरामध्ये गाठ आहे, तर तुमचा विश्वास कसा होतो? लगेच कमकुवत, लगेच आपला विश्वास हरायला लागतो. आपल्याला वाटतं आता काही खरं नाही, आता सगळं संपलं. देवा मी इतकी प्रार्थना केली, देवा मी इतका तुझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या शरीरामध्ये आजार आला, तू कसं काय देव माझा? मला नाही वाटत माझा तुझ्यावर विश्वास. काही लोक बघा आजारात निगेटिव्ह बोलतात आणि कोणते बोलतात माहिती का? जे विश्वास ठेवतात ते निगेटिव्ह बोलतात. ज्यावेळेस त्यांच्या जीवनात सगळं काही चांगलं असतं त्यावेळेस ते देवाची स्तुती करतात, पण ज्या दिवशी आजार येतो त्या दिवसापासून ते निगेटिव्ह बोलायला सुरुवात करतात. जिकडं म्हणली तिकडं. तसं करायचं नाही. कधी कधी आपल्या मनाचं पण करायचं. जर माणसामध्ये लिडरशिप असली पाहिजे. बाई म्हणली चला इकडं, चलो, नाही इकडं नाही, इकडं चलो, तसं नाही करायचं. माणूस मस्तक आहे आणि मस्तक आणि मस्तकासारखं राहायचं. त्याने तू गप माझ्या बरोबर चल, आपण जाऊ आणि प्रार्थना करू. इथं काय म्हटलेलं आहे? विश्वास कसा असतो? असं कधीच म्हणणार नाही होईल की नाही होईल, तो असं म्हणेल की येशूच्या नावामध्ये ते होणारच आहे माझ्यासाठी. हालेलुया. कोणत्याच गोष्टीला निगेटिव्ह रिप्लाय देऊ नका. कोणत्याच गोष्टीला असं म्हणू नका की ही माझ्या जीवनामध्ये होणार नाही. कोणत्याच वेळेस आपल्या लेकरांसाठी श्राप बोलू नका. असं म्हणू नका की माझा मुलगा काही होणार नाही, माझी मुलगी काही होणार नाही, हे हा गाढवच आहे, ही गाढवीनच आहे, असं म्हणू नका. ते खरंच गाढवून गाढवीन होतील. मोठे ज्यावेळेस होतील त्यावेळेस तुमच्या श्राप तुम्ही त्यांच्यामध्ये बघताल. म्हणून असं म्हणा की हे फार मोठ्या लेवलचे ऑफिसर होणार आहेत, मला यांच्यामध्ये देवाचा आत्मा दिसतो आणि एक उंचीपर्यंत परमेश्वर यांना घेऊन जाणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की विश्वास जो असतो तो विश्वास न डगमगणारा असतो. कसा असतो? आणि कोणावर अवलंबून विश्वास नसतो. एखाद्या माणसाने मला साथ दिली तरच मी विश्वास ठेवणार, आणि जर चांगलं झालं तरच मी विश्वास ठेवणार, आणि देवाने असं केलं तरच मी विश्वास ठेवणार, देवाने बरं केलं तरच मी विश्वास ठेवणार, असा विश्वास नसतो. विश्वास असा असतो
की देव माझ्यासाठी निश्चित करणार आहे. हालेलुया, हालेलुया. डगमगत नाही विश्वास, ठाम असतो. आणि एकदा जर का विश्वास ठेवला तो माणूस पाठीमागे येत नाही. एक विश्वास, एकदाच विश्वास, आणि विश्वास ठेवल्यानंतर तो घाबरत नाही. अब्रामाच्या जीवनाद्वारे पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की अब्रामाने विश्वास ठेवला, आणि अब्रामाने ज्यावेळेस विश्वास ठेवला त्यावेळेस अब्राहम आणि त्याचे वंशज जे होते, त्याचे जे पूर्वीचे वंशज तेरह आणि त्याच्यानंतर त्याच्या बापाचं घराणं, हे चंद्रदेवाचे उपासक होते, चंद्राची उपासना करायचे. पण याला जिवंत देवाने बोलवलं, जो आकाश पृथ्वीचा निर्माण करता, त्याची वाणी अब्रामाला आली. आणि अब्रामाला वाणी आल्यानंतर अब्राम ज्यावेळेस त्याच्या देशातून निघाला त्यास त्याची पत्नी आणि त्याचा जो पुतण्या होता लोट त्याला सोबत घेऊन निघाला. त्यास त्याला काहीच माहिती नव्हतं पुढे काय होणार आहे. त्याला परमेश्वराने अभिवचन दिले, आणि फक्त अभिवचनाच्या जोरावर अब्राम त्या ठिकाणाहून निघाला. आणि परमेश्वराला बद्दल असं म्हटलेलं आहे, परमेश्वर त्याच्याबद्दल असं म्हणतो की अब्राम हा विश्वासणाऱ्याचा पिता आहे. अब्रामाच्या जीवनामध्ये विश्वास डगमगला नाही. ज्या दिव्यदूत त्याच्या घरी आले, आणि घरी आल्यानंतर त्याचं वय जे होतं ते 100 वर्षापर्यंत आलेलं होतं, म्हातारा तो होता, त्याची पत्नी म्हातारी होती. आणि दिव्यदूत म्हणतात की ज्यावेळेस मी पुढच्या वर्षी येईल त्यावेळेस मी तुमच्या जवळ बाळ बघेल, मी तुमच्या जवळ बाळ बघेल, तुमच्या हातामध्ये बाळ बघेल. त्यावेळेस सारा काय झालं, सारा हसली. का हसली ती? बाईचा विश्वास शेवटी. तिला काय वाटलं, होईल की नाही, काही सांगता येत नाही बाळ होईल की नाही होईल, मला तर वाटत नाही या वयामध्ये होईल. पण अब्रामाने ठाम विश्वास ठेवला, आणि पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला अब्रामाने जो विश्वास ठेवला त्या विश्वासाप्रमाणे अब्रामाला इसाक झाला, आणि इसाकाद्वारे आम्हाला पाहायला भेटतं याकोब झाला, 12 वंश झाले, आणि त्याच्यानंतर त्या संततीची वाढ झाली. परमेश्वराने जो शब्द अब्रामाला दिला त्या शब्दाप्रमाणे, त्या अभिवचनाप्रमाणे आकाशातील ताऱ्यासारखे, म्हणजे आज सगळीकडे आम्हाला जे गणल्या जातं ते अब्रामाची संतत म्हणून गणल्या जाते. एक व्यक्ती ज्याची स्त्री वांझ होती, अशा व्यक्तीला परमेश्वराने निवडलं, आणि अशा व्यक्तीला परमेश्वराने आशीर्वादित केलं. पण याच्यामध्ये सगळ्यात मोठं मला हे सांगायचं आहे की अब्रामाचा विश्वास फार मजबूत होता. विश्वास मजबूत होता. आम्हाला काही मिळो अथवा न मिळो, आमच्याजवळ काही राहो अथवा न राहो, जी गोष्ट आम्ही प्रार्थना करत होते भेटो अथवा न भेटो, फक्त एक गोष्ट म्हणत राहा की माझ्यामध्ये राहणारा ग्रेट आहे, महान आहे, आणि जो माझ्यामध्ये राहतो तो सामर्थ्यशाली आहे. म्हणून मी एकच विश्वास ठेवतो, माझा जिवंत देव आयुष्यभर माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हा विश्वास ठेवा. ते नकली विश्वास झाला, मला हे पाहिजे म्हणून मी आलो, मला आरोग्य पाहिजे म्हणून देव पाहिजे, ते स्वार्थी झालं. मग ते म्हणजे देव आमचा नौकर. जेव्हा हे घे नारळ, हे घे, काय लागतं तुला खायला बिला, देव काही खात नाही. हा तुम्ही म्हणसाल देव खातो काय, देव काही खात नाही. देवाला तुमचं नारळ नको आणि तुमचं काही दिलेलं नको. देव खात नाही. खातं कोण? माणूस. आता उद्या मीटिंग आहे, उद्या देव येऊन खाईल का? एक प्लेट आपण ठेवू इथं, ही देवाची प्लेट, देवाशिवाय कोणी खायचं नाही. देव नाही खात, माणसंच खातात. आपण जे देतो ते देवाच्या कार्याला देतो. देवाला देतो म्हणजे काय? देवाच्या कार्याला. आपण पास्टर म्हणतात देवाला द्या, देवाला द्या, देवाला द्या, म्हणजे मी काय तुमच्याकडून घेऊन देवाच्या हातात देते, देवा हे घे रात्री, हे एवढं दिलं यांनी, तसं नाही. ते देवाला देतो म्हणजे देवाच्या कार्याला देतो. त्याचं कार्य वाढल्या जावं, सुवार्ता पोहोचल्या जावी, कार्य व्हावं, त्यासाठी आम्ही देतो, म्हणजे देवाला देतो. म्हणजे याचा अर्थ असा नाही की देव खातो किंवा देवाला ते सगळं पाहिजे. देवाला काय नाही पाहिजे. देवाला फक्त जर माणसाच्या जीवनातून काही पाहिजे तर विश्वास आणि स्तुती, आराधना पाहिजे. मग तुम्ही बेस्ट काय करू शकता तर स्तुती, आराधना आणि विश्वास. मग अब्रामाने या सगळ्या गोष्टी ठेवल्या. त्याने विश्वास ठेवला, त्याने देवाची स्तुती केली, त्याची आराधना केली, आणि पूर्णपणे तो देवावर अवलंबून राहिला. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की अब्रामाला विश्वासणाऱ्याचा पिता जो गणण्यात आला, त्याच्यामुळेच गणण्यात आलं, कारण की त्याने पूर्णपणे देवावरती विश्वास ठेवला. म्हणून आम्ही ज्यावेळेस विश्वास ठेवतो त्यावेळेस असा विश्वास ठेवा की मी जर पवित्र आत्म्याने भरलेलो आहे तर माझ्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. जो जगात आहे त्याच्यापेक्षा माझ्यात जो आहे तो सर्वात महान आहे. हालेलुया. कोण वस्ती करतो तुमच्यात? कोण वस्ती करतो? खरं खरं सांगा मला, उगं काही खोटं खोटं नका बोलू. माझा उपदेशच तोय आज की तुमच्यात कोण वस्ती करतो. आज भूत निघतील बरं येतो.
मी काल डोंगरावर खूप प्रार्थना केली, देवा जर दुसरा कोणी वस्ती करत असेल तर पटकन त्याला बाहेर काढू द्या. कारण जर माझ्या देवाचा आत्मा वस्ती करतो तर माझा स्वभाव, माझं आचरण, माझी भाषा, या सगळ्या गोष्टीमध्ये मी कशासारखा असलो पाहिजे. पण मी कोणासारखा आहे? माझा स्वभाव कोणाशी मिळता जुळता आहे? तुमचा स्वभाव कोणाशी मिळता जुळता? तुमच्यात कोण वस्ती करतो? किती जणात बरंच देवाचा आत्मा वस्ती? मी लगेच ओळखून घेईल मग काय किती जणात देवाचा आत्मा वस्ती करतो. असा पूर्ण आत्मवृत्ती कर. मग मी सांगाल आताच भविष्यवाणी लगेच इथंच, तुम्ही कसे आहात, काय करता, तुम्ही कसे बोलता, आहे की नाही. आज भविष्यवाणीचं सत्र सुरू करू आपण. किती जणांना देवाचा आत्मा वस्ती करतो? 1 2 3 4, थोडा थोडा. जर देवाचा आत्मा वस्ती करतो तर आमचा स्वभाव कोणाशी मिळता जुळता असला पाहिजे. स्वभाव कोणाशी मिळता जुळता आहे तुमचा? चेक करा आता, होमवर्क आहे तुम्हाला. जर माझ्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो तर माझा स्वभाव, असं लिहून घ्या वाटल्यास, माझा स्वभाव कोणाशी मिळता जुळता असला पाहिजे? जगात जो आहे त्याच्याशी का माझ्यात जो आहे त्याच्याशी? आमचा सिमिलर स्वभाव जो असतो ना तो जास्त सैताना बरोबर मिळतं. राग सैतानासारखं, बोलणं सैतानासारखं, चालणं सैतानासारखं. एखाद्याकडे पाहिलं तर असं वाटतं तर जीवच घेईल पूर्ण. फक्त चर्चमध्ये आल्यानंतर, इथं आल्यानंतर प्रार्थनेच्या ठिकाणी कसं असतो आपण? एकदम सोबर, एकदम गरीब चेहरा. प्रेज द लॉर्ड. घरी गेल्यावर काय प्रेज द लॉर्ड, बसा इकडं. घडी घडी काय मागता? स्वतःच्या हाताने कारण खा. नवरा वाटतं अरे हिच्यामध्ये कोण वस्ती करत? आज घरी जाऊन चेक करा नेमकं कोण वस्ती करत. आमच्यामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करतो तर आमचे स्वभाव देखील देवाशी मिळते जुळते असले पाहिजे. क्षमा करता आली पाहिजे. जास्त दिवस राग नाही धरायचा. काही लोक असा राग धरतात, असा राग धरतात. अहो ग्रुपवर पण रिप्लाय करत नाही मला काही जण. इतका राग, इतका राग. मिळता जुळता कोणाशी स्वभाव आपला? फोन उचलत नाही काही जण. कोणाशी मिळता जुळता आपला स्वभाव? बोलत नाही काही जण. कशाचा राग येतो काय माहिती. स्वभाव आपला कसा पाहिजे? देवाशी मिळता जुळता. आत्ता चिडले, 5 मिनिटानंतर तुमचा राग शांत झाला पाहिजे आणि लोक म्हटले पाहिजे अरे माणूस बोलतो, फटकन बोलतो, पण दुसऱ्या क्षणी एकदम विसरून जातो. तुम्ही बोलणारे असा, पण एक स्वभाव मी तुम्हाला परत एक सांगतो आता आठवलं म्हणून, की जो फटफट बोलणार असतो ना, जो खडखड बोलतो, धडधड बोलतो, एकदम तोंडावर बोलतो, तो कधी परवडला? कधीही परवडला. कारण की तो जो बोलतो ना तो इथून बोलतो, आलं मनात बोलला, आणि दुसऱ्या क्षणी तो मोकळा असतो, त्याच्या आतमध्ये काहीच नसतं. आपण म्हणतो हा काय चिडका माणूस आहे, काय बोलतो हा फटफट, पण तो बोलतो आणि तो विसरून जातो. पण जे असे असतात ना एकदम असं का बर, जे शांत असतात ना, शांत, त्यांची खोली समजत नाही. ते तुमचा असा गेम करणार तुम्हाला तर समजून येणार नाही. म्हणून शांत माणसाच्या नादी लागायचं, नादी लागायचं बडबड करणारायचं. तो बडबड भांडल, बडबड बोलल आणि दुसऱ्या क्षणी विसरून जाईल. पण जो शांत असतो त्याचं खोल पाण्याची गहराई समजत नाही आपल्याला. तो म्हणतो एकदाच करील पण कामच करील. म्हणून शांत माणसापासून जपून राहा. असं म्हणू नका हा फार शांत आहे. मुलींनी नवरे निवडताना असं म्हणू नका फार शांत आहे, फार चांगला आहे, फार प्रेमळ आहे, फारच आहे, चांगला आहे. त्याचा चेहरा बघा किती मासूम आहे. तो चेहरा मासूम नंतर तुम्हाला दिसत कसा आहे तो. इथं स्पष्ट म्हटलेलं आहे की अब्राम जो होता तो देवाच्या स्वभावासारखा होता. म्हणजे अब्रामाने देखील ज्यावेळेस विश्वास ठेवला त्यावेळेस तो विश्वासू राहिला आणि परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. एवढंच नाही तर त्याची शेतीवाडी आशीर्वादित केली, त्याचं घर आशीर्वादित केले, त्याची लेकरं आशीर्वादित केलं. एवढंच नाही तर त्याला जो अभिवचन दिलेलं होतं की सगळ्या राष्ट्राचा पिता मी तुला संबोधेल, ते राष्ट्राचा पिता आज आम्ही पाहतो की आम्ही सगळेजण अब्रामाची संतान आहोत. आणि परमेश्वराने एक व्यक्ती ज्याच्या जीवनामध्ये काहीच नव्हतं, शून्य होता, त्याला आशीर्वादाच्या उंचावरती नेऊन ठेवलेलं आहे. तुमचा विश्वास कसा आहे?
तुमच्यामध्ये कोण राहतो. जर आपल्यामध्ये देवाचं सामर्थ्य, देवाचं सानिध्य राहतं आणि पवित्र आत्मा राहतो, तर आपला विश्वास ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. म्हणा, आजपासून माझा विश्वास नेहमी पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह असला पाहिजे. निगेटिव्ह सिच्युएशन मध्ये देखील, नकारार्थी घटना जरी घडत असल्या जीवनामध्ये, असं समोर वाटत असलं की आता मला अंधकार दिसतो आणि आता वाटतं आता सगळं संपलेलं आहे, अशा क्षणामध्ये देखील तुमचा विश्वास होकारार्थीच असायला पाहिजे आणि तुम्ही हेच शब्द काढायला पाहिजे की परमेश्वर माझ्यासाठी मार्ग तयार करेल. हे विश्वासणाऱ्याचे शब्द मी सांगतो. आणि जर तो खोटा विश्वासणारा असला, म्हणजे तो जर विश्वासात स्थिर नसला आणि वर्षानुवर्ष जरी गेलेले असले, तर ज्यावेळेस तो संकट पाहिल त्यावेळेस तो काय म्हणेल माहितीये का, आता काही खरं नाही, आता सगळं संपलं, आता काही होणार नाही, आता माझ्या जीवनात काही होऊ शकत नाही, माझे लेकर असेच आले असेच संपणार, माझ्या पिढ्यानपिढ्या काही झालं नाही, आताही पुढं काही होणार नाही आणि मला तर पूर्ण अंधार दिसतो आणि काहीच मला प्रकाश दिसत नाही. तो जो बोलतो तो निगेटिव्ह बोलतो, म्हणजे याचा अर्थ त्याचा विश्वास देवावरती नाही आणि त्याचा स्वभाव देखील देवाशी मिळता जुळता नाही. कारण की जो त्याच्यामध्ये वस्ती करतो, जर त्याला कळालं असतं माझ्यामध्ये कोण वस्ती करतो, तर तो कधीच निगेटिव्ह बोलला नसता. काही लोक बघा कायम निगेटिव्ह बोलतात, कायम निगेटिव्ह. निगेटिव्हिटी येते कुठून? तुमच्या मुखामध्ये निगेटिव्हिटी येते कुठून? तुम्ही कायम निगेटिव्ह का बोलता? काही लोक बघितले तुम्ही बोलताना कायम निगेटिव्ह असतात. काही होईल का? नाही होणार. काही करता येईल का? नाही करता येणार. तुम्ही बरे होताल का? नाही होणार. तुमच्या जीवनात कार्य होईल का? नाही होणार. लेकरं मोठे होतील का? नाही होणार. त्या लेवल गाठतील का? नाही होणार. पैसा आहे का? नाही. घर कसं आहे? काहीच खरं नाही. म्हणजे सगळे शब्द जे असतात कसे असतात? निगेटिव्ह असतात. एक निगेटिव्ह व्यक्तीच्या जवळ दुसरा पॉझिटिव्ह व्यक्ती गेला तर असा विचार करू नका की हा पॉझिटिव्ह व्यक्ती त्या निगेटिव्ह व्यक्तीला पॉझिटिव्ह करेल. मी सांगतो, निगेटिव्ह व्यक्ती त्या पॉझिटिव्ह व्यक्तीला निगेटिव्ह करेल की नाही करेल. समजा तुम्ही उत्साहाने काही करायला जा आणि एखाद्या निगेटिव्ह व्यक्तीकडे जा, चला ना आपण काहीतरी करू, तो काय म्हणेल, काय करायचंय, करतात ना ते, आपल्याला काय करायचंय, तुम्ही पण नका बसायचं. तो काय म्हणतो दुसरा, जायला नको, आपल्याला सांगितलंय. तो जो उत्साह असतो त्याचा, तो समोरच्याचा उत्साह पण चालल्या जातो. इथं काय म्हटलेलं आहे की जर तुम्ही पॉझिटिव्ह आहात तर कोणती गोष्ट तुम्हाला अशक्य नाही. कारण की परमेश्वराचं वचनच सांगतं, फिलिप्पिकरास पत्र 4 अध्याय आणि 13 वचन यामध्ये लिहिलेलं आहे, मला जो सामर्थ्य देतो, म्हणजे ज्याच्यामध्ये जो पवित्र आत्मा वस्ती करतो, आतमध्ये तो वस्ती करतो. म्हणजे आता वरती पाहायची गरज नाही. काही लोक वरती पाहतात, हे देवा आता आत पाहायची गरज आहे. कुठं? परमेश्वरा तू माझ्यामध्ये वस्ती करतो आणि जो माझ्यामध्ये वस्ती करतो तो मला सामर्थ्य पुरवतो आणि तो परमेश्वर जर माझ्यात आहे तर मी सर्व काही गोष्टी करण्यास शक्तिमान आहे. हे कोणी शब्द बोलले पाहिजे? विश्वासणाऱ्याने. विश्वासणाऱ्याने म्हटलं पाहिजे, जो माझ्यामध्ये वस्ती करतो तो मोठा आहे, तर परमेश्वरा मी प्रार्थना करतो जो माझ्यामध्ये वस्ती करतो त्याच्याद्वारे मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. हा झाला पॉझिटिव्ह विश्वास. म्हणून आम्ही तो विश्वास तशा प्रकारे ठेवतो आणि जर ठेवलाच नाही तर आमच्यामध्ये कोण वस्ती करतो ते आम्हाला समजून येईल. मग आमच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करत नाही, तर आमच्यामध्ये जगातला आत्मा वस्ती करतो आणि जगामध्ये तर पूर्णपणे निगेटिव्हिटी भरलेली आहे. मग आमचा विश्वास पॉझिटिव्ह व्हावा म्हणून आम्हाला काय करावे लागेल? आमचा विश्वास मजबूत व्हावा म्हणून आम्हाला काय करावं लागेल? काय करावे लागेल सांगा? काय करावं लागेल? देवात अधिक वाढावं लागेल. म्हणजे वाढावं लागेल म्हणजे काय करावं लागेल? व्हेरी गुड. देवामध्ये अधिक वाढावं, विश्वास अधिक मजबूत व्हावा म्हणून प्रार्थना करावी लागेल, देवाच्या सानिध्यात यावं लागेल. आता तुम्ही काल जेवण केलं तर आज सकाळी जेवले नाही का? किंवा नाश्ता केला नाही का? किंवा इथून गेल्यावर तुम्ही जेवणार नाही का? घरी गेल्यावर जेवणार नाही असं म्हणतं का कोणी? चला आता मी काल जेवण केलं होतं त्याच्यामुळे आता कालच्या जेवणावर मी 1 आठवडा काढू शकतो, आता 1 आठवडाभर मी काही जेवण पाणी काही घेणार नाही कारण की मी काल जेवलो. असं कोणी ऐकलं नाही ना? काल जेवलो तरी पण आज सकाळी भूक लागली असेल, आज सकाळी लागेल. आता घरी गेल्या गेल्या पहिले काही जणांच्या डोक्यात विचार झाला असेल, कधी संपल, कधी जाईल, कधी जेवण करेल.
म्हणजे याचा अर्थ आपल्याला भूक लागते, आपल्याला अन्न पाणी पाहिजे, आपण जेवण केल्यानंतर जगतो, आपली लाईफ चालते, म्हणजे आपल्याला भूक लागते. तसं परमेश्वराची प्रार्थना एकदाच तारण झालं, एकदाच मी प्रार्थना केली आणि आता मला प्रार्थना करण्याची गरज नाही, आता मी मस्त रविवारच्या दिवशी घरी राहील आणि माझा विश्वास देव वाढवल, मी प्रार्थना काही करणार नाही आणि मग देवालाच काय करायचं ते देव करील, मी एकदाच देव केलं आणि झालं. असं होतं का? म्हणजे जेवण लागल्यावर तुम्ही बरं जेवता 3-3, 4-4 टाइम, प्रार्थना करता का? काही लोक रविवारी येत नाही प्रार्थनेला, ते खरे विश्वासणारे नाहीत. मी तुम्हाला सांगितलं ना, जो विश्वासात वाढत नाही, कारण की विश्वास हा वाढतेने येतो आणि वाढता देवाचं वचन आहे. जो देवाचं वचनच ऐकत नाही म्हणजे जेवणासारखं आहे. आम्हाला रोज जेवण जसं बळ देतं तसं आम्हाला वचन बळ देतं, शक्ती देतं. जो वचनच ऐकत नाही, जो एकदाच प्रार्थना करतो आणि आता झालं म्हणतो, त्याची प्रार्थना पण करून घ्यायची नाही. त्याच्याकडून प्रार्थना करून घेऊ नका, कारण त्याच्यामध्ये कोण वस्ती करतो तुम्हाला माहितीये का? काय लोक या करा करा ठेवा डोक्यावर, ठेवा डोक्यावर हात करा, घ्या घालून घ्या पुत्र, जेवढे बाहेरचे जेवढे पुत्र त्याच्यातल्या अंगातले तेवढे घे घालून. प्रार्थना जेवणासारखी आहे. जेवण जसं भूक लागते आम्हाला, तशी आम्ही घरी देखील इथून गेल्यानंतर असं नाही 1 आठवडाभर आता मी प्रार्थनाच करणार नाही. तुमच्या पर्सनल वैयक्तिक प्रार्थना पाहिजे. तुम्ही पर्सनल ज्या पण वेळेस वेळ भेटतो त्यावेळेस तुम्ही प्रार्थना केल्या पाहिजे. रविवारी तुम्हाला ओढ लागली पाहिजे की कधी जाऊन मी परमेश्वराचं वचन ऐकल. म्हणजे जसं जेवण आत जातं आणि शक्ती देतं, तसं वचन आत जातं आणि ते वचन आम्हाला आध्यात्मिक शक्ती देतं. हालेलुया. एक रविवार गेलं आणि 1 महिना गेलं नाही आणि 1 महिन्यानंतर हा चला याच्याकडून प्रार्थना करून घ्या, प्रार्थना करून घेऊ नका. आणि माझं शब्द ऐका तुम्ही, दुष्ट आत्मे आतमध्ये घालून घेऊ नका, घरामध्ये गोंधळ घालून घेऊ नका. जो रेग्युलर प्रार्थनेत नाही, जो रेग्युलर परमेश्वराचं वचन ऐकत नाही, त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. वाचा. तुम्ही म्हणता हे काय सांगता, तुम्हाला वाचल्यावर कळेल, कारण तुम्ही वाचत नाही म्हणून ज्ञान प्राप्त होत नाही. वाचन ज्यावेळेस करतो त्यावेळेस ज्ञान प्राप्त होतं. पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, वचन सांगतं आम्हाला. म्हणून कोणी जर असं बोलत असेल नाही आम्ही विश्वास ठेवतो येशूवरती, त्यांना पहिला प्रश्न विचारा, कोणत्या चर्चला जाता, कोणती फेलोशिप तुमची आहे, सहभागिता कुठे करता, कुठं जाता तुम्ही दर रविवारी? ते म्हणले नाही आम्ही जात नाही, आम्ही घरूनच प्रार्थना करतो, युट्यूबवर येतं ना तिथंच प्रार्थना करतो. ते डुप्लिकेट आहे त्यांचा. असं काही प्रार्थना नसते. येशू मंडळीला घ्यायला येणार आहे. कोणाला घ्यायला येणार आहे? एकट्या माणसाला घ्यायला येणार नाही. हा तुम्ही घरी प्रार्थना करताना चला चला मी तुम्हाला घ्यायला आलो, असं येशू करणार नाही. येशू मंडळीला घ्यायला येणार आहे. मंडळी म्हणजे जी मंडळी सहभागितेत चालते, जी मंडळी एकत्रित येते, जी मंडळी प्रार्थना करते. प्रेषितांच्या कृत्यामध्ये मंडळी स्थापन केली त्यांनी, एकत्रित येत होते, दररोज एकत्रित यायचे, घरोघरी जायचे, सालस मनाने जेवण करायचे आणि परमेश्वराची आराधना करायची. ती मंडळी वाढत गेली आणि आज जगामध्ये जागतिक लेवलला ती मंडळी आहे. म्हणजे जसं असे स्मॉल स्मॉल ग्रुप का असणार, त्या सगळ्या मिळून मंडळी आहे आणि मंडळीला घेण्यासाठी प्रभू येणार आहे. आणि जर मंडळीमध्ये सहभागिता नाही, तो एकटा जर आहे त्याला घेण्यासाठी देव येणार नाही. नाही मी एकटाच आहे, मी एकटाच घरीच युट्यूबवरती पाहतो, प्रार्थना करतो, ती प्रार्थना नाही, ते फक्त त्याचे चोचले आहे. त्याला जर कुठं जायचं असलं तर तो बा कसा धावत जातो. त्याला जर सांगितलं तिथे 1 लाख रुपये बक्षीस देणार आहे आणि ना थोडी वेटिंग करावं लागेल, तिथे जाऊन बसावं लागतं. 1 तास काय 1 दिवस अगोदर जाऊन त्या हॉलमध्ये तो बसून राहील आणि वाट पाहिल कधी ती वेळ येते आणि कधी मला 1 लाख रुपये देतात. म्हणजे तिथं जायला त्याला वेळ आहे, पण देवाच्या मंदिरी जायला वेळ नाही, देवाच्या प्रार्थनेमध्ये जायला वेळ नाही. हे सगळं खोटं आहे. मला कारण देणारे लोक बिलकुल आवडत नाही. मी कारण ऐकतच नाही. माझा स्वभाव आहे, माझा स्वभावच आहे तो. मी त्यावेळेस शांत बसतो, कारण मला माहिती आहे कारण हे डुप्लिकेट असतात. ज्याला जे करायचं ना, मला जर कोणती गोष्ट करायची, मी किती बिझी असो, कितीही बिझी असो, ती जर गोष्ट मला करायची तर तिच्यासाठी वेळ मला भेटतोच, मी काढतोच. एखाद्या व्यक्तीला मला भेटायचं किती वेळ नसला तरी जर मला असं वाटलं की मला भेटायचंच आहे तर मी त्या व्यक्तीला भेटणारच. म्हणून कोणी कारण देताना नाही असं झालं तसं झालं, यामुळे आम्ही आलो नाही, त्यामुळे आम्ही आलो नाही, हे सगळे कारण आहेत. त्यांना जर वेळ काढायचा तर ते कसाही वेळ काढू शकतात आणि देवाची उपासना करू शकतात, पण ते करत नाही. म्हणून मी सांगतो तुम्हाला नेहमी की कोणी जर येत नसेल तर त्याला बळच फोर्सफुली आणायचं
नाही, त्याला म्हणायचं देखील नाही की चल प्रार्थनेला चल प्रार्थना करू. त्याला त्याच्या जागेवर ठेवून द्या. त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा की देवाने त्याचं मन बदलावं आणि त्याने इथं यावं आणि परमेश्वराची उपासना करावी. मी कोणाला म्हणत बसत नाही चला ना चला ना, ते म्हणायचंच नाही. तुम्हाला शास्त्र समजलंय, पित्याने आकर्षल्या वाचून कोणीही त्याच्याकडे येऊ शकत नाही. मग पित्याने आकर्षल्या वाचून जर कोणी येत नाही तर माझं काम नाही त्याला घडी 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 तेच बोलत राहणं. घरातला मेंबर असो किंवा कोणी असो, त्याला त्याच्या जागेवरती राहू द्या. ज्या दिवशी देव त्याला बोलवल त्या दिवशी तो एक क्षण पण थांबणार नाही. तो धावत येण्याने उपासना करणार. म्हणून उपासना करण्यासाठी ही इच्छा पाहिजे. आपण कोणाला जबरदस्ती आणून जरी बसवलं पण त्याच्या अंतःकरणातूनच प्रार्थना नाही, काय फायदा? त्याचं मन शरीर इथं राहील, शरीर इथं राहील, त्याचं मन कुठं राहील? भटकत राहील. काय फायदा झाला का? शरीराने बसलेला आहे, स्पिरिट आत्म्याने तो इथं नाही. मग त्याचं येणं इथं आशीर्वाद ठरणार नाही, त्याच्यासाठी पण नाही, आपल्यासाठी पण नाही. आपण जे सांगतो एवढे अनमोल रत्न म्हटलेलं आहे देवाचं वचनाला. तू आपले अनमोल मोती कशासमोर टाकू नको? डुकरासमोर टाकू नको. डुक्कर काय करील? ते तुडविल आणि तुम्हाला फाडून खाईल. हे वचन सांग, मी नाही सांगत. मग अनमोल रत्न आणि मोती असं अनमोल वचन जर आम्ही तिकडे टाकतोय तर उद्या त्याचं नुकसान झालं नाही पाहिजे. ते वचन जे आहे ते कार्य करण्यासाठी, आणि जो विश्वासाने येतो त्याच्या जीवनात निश्चित वचन कार्य करतं. म्हणून ज्याला देवाने बोलवलेला आहे तो घरी बसूच शकत नाही. त्याचा हाडून हाडं ठणकतील. तो येईल आणि देवाची उपासना करेल. म्हणून पॉझिटिव्ह विश्वास जो आहे तो प्रार्थनेने येतो. म्हणून प्रार्थना जशी भाकर आम्ही खातो तसं आम्ही रोज रोज ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं वचन वाचतो, ऐकतो, त्यावेळेस त्या वचनाद्वारे रोम 10:17 मध्ये सांगितलेले त्या वचनाद्वारे विश्वास जो आहे तो वार्तेने येतो. आणि वार्ता जी आहे ती परमेश्वराचं वचन आहे. परमेश्वराच्या वचनाद्वारे बदल येतो. एवढंच काय, पवित्र शास्त्र तुम्ही वाचलं, जर नीट वाचलं तर तुम्हाला आढळेल, ज्याला तुम्ही म्हणता की येशूने चमत्कार केले, येशूने रोग्यांना बरं केलं, येशूने आंधळ्यांना दृष्टी दिली, त्याच येशूला चमत्कार करता आले नाही. हा पण वचन वाचला असेल तुम्ही. येशूला चमत्कार करता आले नाही. वाचा बरं एकदा, वचन काढलंच नाही मी. मत्तय 17:26 आणि मत्तय 13:53 ते 58. मत्तय 13:53 ते 58. मत्तय नंतर असे झाले की हे दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तिथून निघाला आणि स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्याच्या सभास्थानात अशी शिकवण दिली की आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे ज्ञान व अद्भुत कृत्य करणाऱ्याचे सामर्थ्य ह्याला कुठून? हा सुताराचा पुत्र ना, याच्या आईला मरिया म्हणतात ना, याकोब, योसेफ, शिमोन व यहुदा हे याचे भाऊ ना, याच्या बहिणी त्या सर्व आपल्या मुलावर नाहीत काय? मग हे सर्व ह्याला कुठून? असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यांना म्हटले, संदेष्टाला आपण आपला देश व आपले घर यात मात्र सन्मान मिळत नाही. तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्य केली नाही. बघा तिथं काय म्हटलेले, त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्य केली नाही. म्हणजे येशूला देखील ते अद्भुत कृत्य करता आले नाही. कशामुळं? तर लोकांच्या अविश्वासामुळे. जर तुम्ही आज या ठिकाणी बसले आहात आणि आजही तुमच्या अंतःकरणात अविश्वास आहे तर तुमच्या अविश्वासामुळे चमत्कार होणार नाही. पण तुम्ही विश्वासाने बसलेले आहात तर मी गॅरंटी देऊन सांगतो, आज इथून जाताना तुम्ही चमत्कार घेऊन जाणार आहात. हे कशावर अवलंबून आहे? विश्वासावर. माझ्या विश्वासावर, तुमच्या विश्वासावर. कारण की काय म्हटलेलं आहे, ते म्हणतात अरे हा तर सुताराचा पुत्र ना, सुताराचा मुलगा, याला आम्ही बघितलं ना, हे आमच्या गल्लीत खेळायचा. हा याचे आई वडील आम्हाला माहिती आहे, योसेफ, मरिया त्याचे आई वडील आहेत, त्याचे बहीण भाऊ आमच्यामध्ये आहे. आणि हा एवढा ज्ञान कुठून आलं याला? आणि अशा विषयी ते अडखळले. आणि अडखळल्यानंतर म्हटलेले आहे, त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारसे अद्भुत कृत्य केली नाहीत. म्हणजे देवाला पण माणसाला जीवनात किंवा माणसाच्या जीवनात चमत्कार करण्यासाठी विश्वासाची आवश्यकता आहे. कारण की वचन सांगतं, त्यांच्या अविश्वासामुळे त्याने म्हणजे येशूने फारशी अद्भुत कृत्य केली नाही.
आपण म्हणतो ना आम्ही इतक्या प्रार्थना करत होतो, हा माणूस कस काय मेला? कधी कधी आपल्याला वाईट वाटतं बघा. आपण एखाद्यासाठी खूप प्रार्थना करतो, ते चर्चमध्ये येतात, आपण त्यांच्या घरी जाऊन प्रार्थना करतो आणि आपल्याला वाटतं त्याला देवाने वाचवावं, त्याच्या जीवनात कार्य व्हावं. पण तो कधी आलेला असतो माहितीये की येशूकडे? सगळी मोज मजा केलेली असते त्याने, जीवनात सगळं केलेलं असतं. आणि मग मरायच्या वेळेस एकदम आता त्याला माहिती आता मी तसं पण मरणारच आहे, असं पण मरणार. मग तो देवाने केला तर केला चमत्कार, जगलो तर जगलो नाही म्हणून येशूकडे. बघा काही काही लोक सगळ्यात शेवटी येशूकडे येतात, पहिले नाही येत. सगळं करून थकल्यावर मग कुठे येतात आणि काय म्हणतात, आता येशूने चमत्कार करावा. बरोबर ना? पण त्या ठिकाणी काय असतो, त्यांचा अविश्वास असतो. झालं तर झालं, नाही तर नाही झालं. आणि मग तो व्यक्ती मरतो, तो व्यक्ती मरतो. मग त्यांच्या घरचे काय म्हणतात तुम्हाला? काय तुम्ही इतके प्रार्थनाशील आहे, तुमच्या प्रार्थनेत इतके लोक जिवंत झाले, इतके लोक हे झाले, इतक्या लोकांच्या जीवनात कार्य झालं, हे बरे झाले म्हणतात, ते बरे झाले, आमचा माणूस तर मेला. तुम्ही लगेच निराश, देवा असं काळ केलं, तू गप्प बसा, देवाने बरोबर केलं. देवाने जे केलं, देव जे करतो ते राईटच करतो. अशा काही घटना झाल्या तर निराश व्हायचं नाही. अशा काही गोष्टी घडल्या तर लगेच देवा असं का केलं असं म्हणायचं नाही. देवाची इच्छा, कारण की त्याचा अविश्वास असेल. तुम्ही मग घरी जाऊ रोज गुडघ्यावरती प्रार्थना करता, पण तो जो आला देवाकडे तो शेवटच्या क्षणामध्ये आला आणि याच्यासाठी आला की झालं तर झालं म्हणून आला. आणि त्याच्यासाठी तो जर गेला तर तुम्हाला फार दुःख वाटतं, पण त्याचा अविश्वास त्या ठिकाणी आडवा आला, त्याचं काय? म्हणून आपण तुळतुळ करतो, आपल्याला आपला विश्वास डगमगतो लगेच. कस काय चमत्कार झाला नाही, देव चमत्कार करणार आहे, देवाने कस काय बरं केलं नाही, हे आपल्या हातामध्ये नाही. जर देवाने त्याचा विश्वास बघितला, देव त्याला मरणातून पण उठवेल. हालेलुया. हे आपल्या हातात नाही. कोणी तुम्हाला म्हटलं तुम्ही खूप प्रार्थनाशील झाले, खूप प्रार्थना, खूप चमत्कार करतो, हा चला याला पेशंटला बरं करा, चला हॉस्पिटलमध्ये करा, या सगळ्यांना बरं. करू शकता तुम्ही? का करू शकत नाही तुम्ही? तुम्हाला घाटीमध्ये घेऊन जातो, सगळ्यांना का बरं करू शकत नाही? कशाला टेन्शन घेता एवढं? त्यांचा विश्वास, आपल्याला लय टेन्शन येतं. पाळसाहेब हे आले, आणलं बरं का यांना, आता हे बरे झालेच पाहिजे. बाळासाहेब तुम्ही फार पॉवरफुल आहे, आता हे बरे झाले, नाही जर झाले तुम्ही दुसऱ्या चर्चमध्ये नेतो, तुमच्यापेक्षा जास्त पॉवरफुल ते आहे. अरे बाबा, पॉवर माझ्यात नाही, पॉवर त्यांच्यात नाही, पॉवर देवा. तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठ्याच्या कडे न्या, डोक्यावर हात किंवा डोक्यावर पाय ठेवून प्रार्थना करा, तरी ते बरे होणार नाही. विश्वास, अविश्वासामुळे येशूला चमत्कार करता आले नाही, तर येशूपेक्षा कोणी मोठा आहे का या जगामध्ये? देवाने त्याला त्याचा पुत्र म्हणून या जगात पाठवलं आमच्यासाठी. मग तुम्ही जे करता ते किती रॉंग करता. कधी कधी आपण जे करतो किती रॉंग करतो. आपली इच्छा आहे, पण समोरच्याची इच्छा आहे का? समोरच्याचा विश्वास आहे का? मग आपण बरंच फोर्सफुली कोणाला करू शकत नाही. फोर्सफुली साधी साबण तुम्ही बदलू शकत नाही. साबण, मी माझ्या कंपनीची साबण आणली, जर कंपनी सुरू केली उत्कर्ष आणि म्हटलं उत्कर्ष कंपनीची साबण आहे, तुम्ही वापरा. तुम्ही काय म्हणतात, मी इतक्या दिवसापासून लक्स वापरतो, मी पेर्स वापरतो, मी वापरतो, आम्हाला नको तुमची साबण. सहज आहे का इतकं लवकर विश्वासात माणसाला बदलणं? लोक काही म्हणतात, तर यांना तांदूळ दिले म्हणतात आणि हे बदलले. एवढे गरीब तुम्ही आहात, एका तांदूळाच्या याच्यामध्ये बदलले जातात. आम्ही बदलले आहोत, कारण की आमचा परमेश्वर, सत्य परमेश्वर आम्हाला समजला आहे आणि देवाचं सामर्थ्य आमच्यामध्ये. पैसे देऊन बदलायचं असतं तर आता लोक तर लय मोठं चर्च, कशाला मी तुम्हाला मागत बसलो असतो. चांगलं मोठं चर्च जागा घेतली असती, बांधलं असतं ना आलिशान. या गाडीत कशाला फिरलो असतो सेकंड हँड? मर्सिडीजच आणली असती ना, भारी पैसे भेटत असते. हे डोक्यामध्ये जे आहे ना, हे देवाच्या विश्वासापासून आम्हाला दूर करतं. किंवा सैतान काय करतो, तशा प्रकारे लोकांना बोलायला लावतो आणि मग आमचं जे ब्रेन आहे, जे आमचं डोकं आहे, ते थोडं फिरायला लागतं. अरे हे असं का, हे तसं का. हे जे आहे ना, हे जगिक ज्ञान आहे, जगिक बुद्धी.
जगिक बुद्धी, शारीरिक बुद्धी वेगळी, जे शरीरापासून येतं, जे जगापासून येतं ते ज्ञान वेगळं. इथं ज्यावेळेस आम्ही येतो हे शरीरापासून आणि बुद्धीपासून येणारं ज्ञान नाही, हे देवाच्या आत्म्यापासून येणारं ज्ञान आहे. म्हणून मी पहिलं वचन तुम्हाला सांगितलं की जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे. मग तुमच्यामध्ये कोण वस्ती करतो? आज घरी जात असताना चांगला विचार करा, जात असताना रस्त्याने विचार करा, माझ्यामध्ये कोण वस्ती करतो? जर माझ्यामध्ये पिता वस्ती करतो, देवाचं सामर्थ्य वस्ती करतं, पवित्र आत्मा वस्ती करतो, तर माझा स्वभाव आणि त्याचा स्वभाव एक पाहिजे. मी लोकांवर प्रेम करणारा पाहिजे, मी दया करणारा पाहिजे, मी विसरणारा पाहिजे, मी क्षमा करणारा पाहिजे, मी विश्वासात मजबूत पाहिजे, मी प्रार्थनेमध्ये मजबूत पाहिजे, परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये मी मजबूत पाहिजे. मी प्रार्थना करेल त्यास अद्भुत चिन्ह आणि चमत्कार घडून येतील, कारण की हे सर्व माझ्या विश्वासामुळे घडते. हालेलुया, हालेलुया. आज जर तुम्ही विश्वास ठेवत आहात तर तुम्ही हे म्हणताल की माझ्यामध्ये जो आहे तो मोठा आहे. म्हणून माझा स्वभाव सैतानाशी मिळता जुळता नाही, माझा स्वभाव देवाशी मिळता जुळता आहे. माझं नेचर पूर्णपणे देवासारखं आहे, कारण की हे शारीरिक नाही, हे आत्मिक गोष्ट आहे. आणि आत्मिक गोष्ट फक्त आत्मिक माणसाला समजते. म्हणून शारीरिक माणूस माझ्या बरोबर वादविवाद करेल, पण आत्मिक माणूस देवाच्या वचनावर विश्वास ठेवेल. मला कोणाशी वादविवाद करायचा नाही. वादविवाद शरीराने होतो, मला शरीराने कोणाशी लढायचं नाही. माझं युद्ध आत्मिक आहे आणि ते शरीराशी नाही. माझं शस्त्र आत्मिक आहे, ते शारीरिक नाही. म्हणून तलवार बिलवार घेऊन मी कोणाला युद्ध करू शकत नाही, काठीने युद्ध करू शकत नाही. माझे शस्त्र आध्यात्मिक आहेत, माझं युद्ध आत्मिक आहे. म्हणून मी जे लढतो ते आत्म्याने लढतो, मला शरीराने लढण्याची गरज नाही. हे प्रत्येक विश्वासणाऱ्याला समजलं पाहिजे. नाहीतर आपण शरीरानेच एखाद्याला डोकं लावत बसू आणि तो आपल्याला डोकं देत बसेल. म्हणून माझ्यामध्ये जो राहतो तो आज ओळखा. आणि आज जी प्रार्थना करतात त्यावर बघू नका, आज स्वतःमध्ये बघा आणि स्वतः कबूल करा की माझ्यामध्ये जो वस्ती करतो तो आत्मा स्वरूपात वस्ती करतो. मग माझ्यामध्ये जो वस्ती करतो तो सामर्थ्यशाली आहे. मग जर तो सामर्थ्यशाली तर घोषणा करा आणि ती घोषणा मुखाद्वारे बाहेर येऊ द्या की माझं कार्य सफल आहे, माझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, परमेश्वर मला नेहमी संरक्षण पुरवतो, परमेश्वराची कृपा माझ्यावर आहे, माझ्यात जो आहे जो जगात आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे. आणि तो तुमच्यामध्ये आजपासून कार्य करायला लागेल. ते ओळखा आणि ती प्रार्थना आपण करायला सुरुवात केली पाहिजे. आपण सर्वजण आपल्या पायावरती उभं राहूया.